हो अरे बघ घरीच निघालोय. हो नाही नाही सगळी तयारी झाली आहे उद्याची. यार पण आम्ही तुला मिस करतोय. हा तू असायला हवा होतास. बाबांसाठी एवढा मोठा दिवस आहे आणि तू नाही आहेस. अरे हो रे बाबा झाली आहे सगळी तयारी. आणि हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. या एक्झिबिशन नंतर ना बाबांच्या सगळ्या पेंटिंग्स इंटरनॅशनल लेवलला जातील बघ. दादा मी जरा करतो हा तुला. जास्त खुश होऊ नकोस. उद्या तुझ्या बापाचं चित्राचं प्रदर्शन भरणार नाही. कारण आज तुला तुझ्या हातांनी त्या सगळ्या चित्रांची होळी करायची. जर तू हे काम केलं नाहीस तर त्याचे परिणाम. ईशाब का 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 करतेय ही सगळं. हे कधी थांबवणार आहे यार हे ब्लॅकमेलिंग. आणि बाबांनी काय बिघडवलंय तिचं आता. बाबांच्या पेंटिंग्स वर का आली आहे ही. काय करू मी. मला ना मला काही सुचत नाही आता. जीव द्यावा असं वाटतोय पण त्या पारूला शब्द दिलाय. पारू पण नाहीये माझ्यासोबत या सगळ्यात. पारू यार कुठे आहेस तू. प्लीज लवकर ये. माझ्या एकट्याने नाही सहन होत आता हे सगळं. पारू ये आणि काहीतरी मार्ग काढ यार यातून. तर माझं काही खरं नाही आता. अहिल्या माझा ना खरंच विश्वासच बसत नाही की माझ्या पेंटिंगचं प्रदर्शन वगैरे भरणार आहे. खरंच हे तुझ्यामुळे शक्य झालं. म्हणजे तू हा घाट घातला नसतास ना तर माझी पेंटिंग्स या रूमच्या बाहेर सुद्धा गेली नसती. खरंच मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्या पेंटिंगचं प्रदर्शन वगैरे भरेल. हे बघ स्वप्न बघितली तर ती पूर्ण होतात. पण हे सगळं ना खूप आधीच व्हायला हवं होतं. तुला हे यश आधीच मिळायला हवं होतं. माझीच चूक झाली. कदाचित मी ह्याचा सगळ्याचा आधी विचार केला असता ना तर बरं झालं असतं. अगं प्रत्येक गोष्टीला सुद्धा वेळ यावी लागते. आणि ती वेळ आता आली आहे. म्हणून मी तुला एक सांगते की तू तुझं पेंटिंग आता प्लीज सिरियसली घे. म्हणजे आपल्याला एक प्रदर्शन करून थांबायचं नाहीये आता. म्हणजे आपल्याला तुझ्या पेंटिंगचं प्रदर्शन परदेशातही भरवायचंय. बाप रे तुझं खरंच कौतुक आहे. म्हणजे एवढं पुढचं प्लॅनिंग चालू आहे तुझ्या डोक्यात. आणि अहिल्या अजून एका गोष्टीचा आनंद आहे मला की या प्रदर्शनाची सगळी जबाबदारी तू प्रीतमकडे सोपवलीस. बघ ना किती छान काम करतोय तो. म्हणजे माझी पेंटिंग्स कुठे ठेवायची, त्याच्यावर लाईट्स कसे टाकायचे, कोणाकोणाला बोलवायचं, काय काय करायचंय, सगळ्याचं प्लॅनिंग चाललंय त्याचं. आणि ते सगळं मनापासून करतोय तो. मी आता दिली आहे त्याला जबाबदारी. त्यांनी मुळात ती घेतली आहे स्वतःहून. तर तो करेल चांगलं असं वाटतंय. बरं तू आता पेंटिंग प्रदर्शन ह्याचा विचार करत बसू नकोस. खूप उशीर झालाय. झोप आता. मी आलेच आवरून. कमाल आहे अहिल्या. खरंच कमाल आहेस तू.
बाबांचं आयुष्यभराचं स्वप्न. किती कष्ट घेऊन त्यांनी हे सगळी चित्र काढली आहेत. किती सुंदर आहेत ही चित्र. जीव ओतून त्यांनी हे प्रत्येक चित्र रंगवलं असणार आहे. आणि आज ही सगळी चित्र पिघळवण्याचं पाप माझ्या माथ्यावर येणार आहे. ही चित्र काय? अख्ख्या घराचं एक हस्तखेळतं चित्र खराब केलंय मी. बाबा, तुम्हाला अभिमान होता ना माझ्यासारख्या मुलाचा? आता पश्चाताप होत असेल ना? ज्या बाबांचं स्वप्न मी स्वतःच्या हाताने जाळून टाकणार आहे. पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये बाबा. सॉरी बाबा.